सायमाई सकाळ मित्रांनो, तर खूप जण मला म्हणत होते की मराठी ब्लॉग कर, मराठी ब्लॉग कर. आजपासून सगळे ब्लॉग मराठीतच येणार आहेत. तर आज आहे माझे साई पालखीचा तिसरा दिवस. तर मी आणि माझे मित्र सकाळची काकड आरती करून निघालो होतो घोटीच्या मार्गावर. साधारणतः 7-8 किलोमीटर चालल्यानंतर आम्हाला भूक लागली होती. तर रस्त्यात आम्हाला मॅकडॉनल्ड्स दिसलं, तर आम्ही काहीतरी खायला मॅकडॉनल्ड्स मध्ये गेलो. त्यानंतर साधारण 1 ते 1.5 किलोमीटर चालल्यानंतर आम्हाला आमच्या पालखीचा नाश्त्याचा स्पॉट दिसला. त्या नाश्त्यामध्ये होतं मिसळ आणि पाव. तर मॅकडॉनल्डचे फ्राईज बर्गर खाल्ल्यामुळे आणि ही मिसळ पाव खाल्ल्यामुळे आमच्या पोटात जराशी जागा शिल्लक नव्हती. त्यानंतर आम्ही घोटीचा टोल नाका सोडून 1 ते 2 किलोमीटर पुढे आल्यानंतर आम्ही आमच्या शिर्डीच्या मार्गावर लागलो. मग साधारणपणे 1 किलोमीटर नंतर आम्ही आमच्या विश्रांती करण्याच्या ठिकाणी पोहोचलो होतो. आणि नंतर पोहोचल्यानंतर थोडासा मी तिथे क्रिकेट पण खेळायला लागलो होतो. माया इथं ठेव ना थोडी. तिकडं मार तिकडं मारशील. सुंदर असा पटकन. त्यानंतर मी त्या पोरांना 1-1 रुपयाची चॉकलेट देऊन मला व्हिडिओ शूट करून घेतली. आणि तितक्यात नदीवर जाता जाता मम्मीचा मला व्हिडिओ कॉल आला. आणि तिच्याशी बोलता बोलता मी कधी नदीवर पोहोचलो मला हे कळालंच नाही. आणि आंघोळ करून झाल्यानंतर आम्ही उपस्थित राहिलो वर्षाच्या पहिल्या आरतीसाठी. ऍक्च्युली ही व्हिडिओ मी उशिरा पोस्ट करते कारण की मला एडिटिंग साठी टाइम नाही भेटला. तर ही व्हिडिओ आहे 1 तारखेची. सो तुम्ही समजू शकता मला किती लेट झालंय. तर आरती झाल्या आम्हाला दिलं होतं जेवायला. तर जेवायला होतं आज डाळ, भात, भरलेलं वांग, बटाट्याची उसळ, पुरी, लोणचं आणि पापड. आणि हा विसरलो तर गोड मध्ये होतं बुंदीचं लाडू. तर पालखी घेऊन आम्ही 4 वाजता परत चालायला लागलो आणि पोहोचलो दुसऱ्या विश्रांतीगृहात. आणि तिथे आरती आणि जेवण केल्यानंतर छान असं भजन चालू होतं. तर ते भजन ऐकून आमचा थकवा जाणवतच नव्हता. तर आजच्यासाठी बस हेच कर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.